माढा लोकसभेत रंगत वाढत चाललेली आहे। भाजपने उमेदवारी दिलेली आहे, तरी महायुतीत अजूनही बंडखोरीच्या चर्चा चालू आहेत। रामराजे आज फलटणमध्ये बैठक घेत आहेत। 2 दिवसापूर्वी खरं तर उपमुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली होती। त्यावेळेला खासदार रणजित निंबाळकर होते। आता आपल्यासोबत खासदार रणजित निंबाळकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। दादा, रामराजेंची बैठक झाली, परत आज त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे, अजूनही तळ्यात मळ्यात चालू आहे? नाही, वर्षानुवर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे। वेगवेगळ्या ग्रामपंचायतीपासून अगदी जिल्हा परिषद विधानसभापर्यंत एक विरोधात लढलेलो आहे। कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणार, त्यांना कार्यकर्त्याने जे सांगताल त्या पद्धतीने। शेवटी नेता कार्यकर्त्याच्या पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत। त्यामुळे आता कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतील, पण एक आहे की त्याच्यामध्ये व्यक्तिगत दुरावा परवाच्या बैठकीने खूप कमी झालेला आहे। काम करतील ना करतील हे मला माहिती नाही, पण मी सकारात्मक विचाराचा माणूस आहे। कोणावर टीका करताना मला कुठल्याही वृत्तवाहिनीने पाहिलं नाही, मला टीका करता आवडत नाही। मी भाषणसुद्धा माझं कधी टीकाविरहित असतं, कारण मी फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलतो। आता मला एक सांगा, एका बाजूने रामराजेंचं जुळत आलेलं आहे, फडणवीस मोहिते पाटलांचं काय नेमकी अडचण? बघा, मोहिते पाटील कुटुंबीय हे राजकारणामधले सर्वात दीर्घकालीन राजकारण केलेलं कुटुंबीय आहे आणि राजकारणामधला सर्व अर्थाने सिक्स सेन्स असणारं कुटुंबीय आहे। भारतीय जनता पार्टीसारख्या महावटवृक्षाबरोबर ते आहेत। ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना आत्ता विधान परिषद दिलेली आहे, कारखान्यांना मदती केलेल्या आहेत, वेगवेगळे विकास कामं दिलेली आहेत, मला वाटत नाही की ते असे विरोधी भूमिका घेतील। आणि निश्चितपणे रणजितसिंह मोहिते पाटील अतिशय सुज्ञ एक नेत्यांपैकी महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातात। देवेंद्रजींच्या बरोबरचे त्यांचे डायलॉग खूपच चांगले आहेत आणि अशा प्रकारे कुठला निर्णय घेतील असं वाटत नाही। त्यांनी उमेदवारी मिळवण्यापर्यंत त्यांचा संघर्ष होता। कार्यकर्त्यांचा आग्रह मात्र आहे की बाबा त्यांनी त्यांच्या कुटुंबातनं निवडणूक लढवावी, असं स्वाभाविक आहे। प्रत्येकाचे कार्यकर्ते आग्रही असतात आणि मला खात्री आहे की ते सगळ्या कार्यकर्त्यांचा परत त्यांचं समालोचन करून त्यांचे विचारविनिमय करून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पठडीवर आणतील। कारण काय झाले, त्यांचे 3 दिवस झाले दौरे चालू आहेत। मोहिते पाटील कुटुंबातले 3-4 सदस्य सध्या वेगवेगळ्या तालुक्यात फिरत आहेत। मग हे काय नुसतं उमेदवारी मागितली, आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा नाराजी दिसते? नाही, कसं आहे, तवा गरम आहे। मला वाटतं की त्यांच्या कुटुंबामधनं सुज्ञ मंडळी तो तवा थंड झाल्यानंतर मग त्याच्यावर पोळी तयार करतील, भाजतील। आत्ता ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस लगेच त्याच्यावर पाणी मारलं तर तडा जाऊ शकतो। गोष्टी हळूहळू पद्धतीने, कसं आहे, आपल्या माढा मतदारसंघामध्येच अशी नाराजी होते का? प्रत्येक मतदारसंघामध्ये 8-10 लोक इच्छुक असतात। पक्षामध्ये पक्षाने कोणाला काहीतरी दिलं असतं। प्रत्येकाचे ऋणानुबंध पक्षामध्ये असतात आणि पक्षाचे मोठे नेते, जाणते नेते त्याच्यामध्ये लक्ष घालून कुटुंबाप्रमाणे सगळे समज दूर होतात। ही प्रथा आहे आणि ती प्रथा माड्यात पण तीच लागू होणार आहे। आणि मग एवढं जर आहे तर आता प्रचार एका बाजून चालू आहे, सध्या तर चर्चा अशी सुरू आहे की माढ्याचं तिकीट बदलणार। काय नेमकं असं तिकीट बदलू शकतं का? रणजित निंबाळकरांच्या ऐवजी दुसरा उमेदवार भाजप देऊ शकतो का? आता रणजितसिंह नाईक निंबाळकर हा मजबूत दावेदार आहे म्हणून तर भाजपने त्याला तिकीट दिलं। विकास काम केलं हा पक्ष आणि पक्षाचे सर्व नेते म्हणतात की देशभरामध्ये विकास करण्यात पहिला 10 मध्ये एक खासदार आहे म्हणून तिकीट दिलं। पहिली 20ची यादी झाली त्यात तिकीट दिलं। सर्व लोक 6 पैकी 5 विधानसभा सदस्यांनी सांगितलं होतं की तिकीट रणजितसिंह निंबाळकरांना द्या म्हणून तिकीट दिलं। देवेंद्रजी असतील, नड्डासाहेब असतील, अमित भाई असतील किंवा साक्षात पंतप्रधान असतील, त्यांनी मला काम करताना पाहिलं आहे आणि ते कुठंतरी आपण चांगल्या काम करतोय याची भावना त्यांना असल्यामुळं त्यांनी एक शाबासकीची थाप म्हणून पुन्हा एकदा संधी दिली। आणि असं तिकीट बदलण्याची परंपरा कुठं नसते, नाहीतर याचाच उपयोग होऊन देशभरामध्ये आंदोलनं चालू होतील, देशभरामध्ये अशा प्रकारच्या मागण्या चालू होतील। पक्ष नेहमी व्यापक विचार करतो आणि त्या विचारातनं उद्या जर एखादी गोळी खावी लागली तरी पक्ष कडू गोळी खाऊन पण पक्ष निर्णयानं हटत नसतो। शेवटचा प्रश्न, भाजपकडून अजून म्हणावं तशी हा दुरावा संपवायचा प्रयत्न होत नाही? हे आता देवेंद्रजींना
आपण कोणी त्या पद्धतीने ओळखत नाही. आपण जिथं आपले विचार थांबतात तिथं त्यांचे विचार चालू होतात आणि नेहमी आपण प्रिडिक्टेड वागतो त्यांच्याबद्दल, नाही असं केलं तर असं होईल. राज्यामधल्या सर्व पक्षांना धक्कातंत्र देणारे देवेंद्रजी माझे नेते आहेत. राज्याचं सक्षम नेतृत्व ते करत आहेत. निश्चितपणे त्याचे विचार त्यांनी करून ठेवलेले असतील. योग्य वेळी ते त्यांचे पत्ते बाहेर काढतील. प्रचाराचा नारळ केव्हा फुटायचा? प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भामध्ये सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, रयत क्रांती या सर्व पक्षाच्या, इव्हन प्रहार संघटना, या सर्व पक्षांच्या समविचारी नेत्यांनाशी चर्चा करून नारळ फोडायचं. आता मी 5 वर्ष काम करतोय, तेव्हा मला जाऊन प्रचार करायची गावागावामध्ये तशी काय आज एवढी गरज आहे का? नवीन थोडीच आहे. सगळ्यांशी विचार करून सगळ्यांचं मनोमिलन झाल्यानंतर नारळ फोडावा असा विचाराचा मी आहे. म्हणजे माढ्यातून पुढील खासदारकीचे उमेदवार रणजित निंबाळकरच असतील आणि तेही मोठ्या फरकाने निवडून येतील, खात्री आहे, विश्वास आहे? निश्चितपणे या पश्चिम महाराष्ट्रातील काही 4-5 जागा मध्ये माढा मतदारसंघ नंबर 1ला असेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. तर हे होते खासदार रणजित निंबाळकर. कोणत्याही परिस्थितीत माढ्याचं तिकीट पक्षाकडनं बदललं जाणार नाही. सर्वात चांगलं काम देशात केलं आहे, त्यामुळंच मला मोदी साहेब असतील किंवा पक्षाने परत एकदा संधी दिली आहे. आणि काही झालं तरी या निवडणुकीत रणजित निंबाळकर हेच पुन्हा मोठ्या फरकाने खासदार झालेले दिसतील, हा त्यांना विश्वास आहे. कॅमेरामन आयुब कागदेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.